सोलापूरमधून जाणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल विस्तारीकरणामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रजांना अभिवादन। नाशिक शहरातील त्यांच्या निवासस्थानी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अभिवादन। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये। घरफाळा थकीत असणाऱ्या 5000 जणांना नोटिसा। पश्चिम रेल्वेवर फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं। वातानुकूलित सामान्य लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची आता धरपकड। पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक 4 मार्चला महापालिका आयुक्त स्थायी समिती समोर करणार सादर। उल्हासनगरमध्ये उद्या पाणीपुरवठा राहणार बंद। देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान चढच। 38 अंशापार गेलंय तापमान। 45 दिवस चाललेल्या कुंभमेळा अखेर संपन्न। शेवटच्या दिवशी महाकुंभमेळ्यात 1,44,00,000 भाविकांनी केलं कुंभस्नान। मुलांची घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळांचीच। बदलापूर प्रकरणानंतर नेमलेल्या विशेष समितीची शिफारस। कोल्हापूरमध्ये गुंडांची रीलद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या गुंडांची कोल्हापूर पोलिसांनी काढली आहे आता गुंडगिरी मोडीत। परभणीत 10 वर्षीय मुलीवर अत्याचार। नवा मोंढा पोलीस ठाण्यात 2 आरोपींवर गुन्हा दाखल। अमरावतीच्या तिवसा इथं एटीएम फोडून 4,80,000ची चोरी। गॅस कटरनं एटीएम फोडून जाळलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।